श्री रामचंद्र कृपालू भजमन या तुलसीदासांच्या भजनाचं विवेचन सांगणार आहे. तर आता फारसा तुमचा वेळ न घेता मी तुमच्याकडे माईक देते. धन्यवाद अनघाताई. आता काय अनेक वर्ष मला खरं सवय झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी माझी ओळख ही शिंदे म्हणून केली जाते. आडनाव माझं शेंडे आहे, पण हरकत नाही. एकनाथजी शिंदेबरोबर आम्हाला येऊन बसलं, धन्यवाद. असो, तर मंडळी, आता सध्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला इथे चैत्र नवरात्र चालू आहे सध्या. आणि चैत्र नवरात्र हे खरं सांगायचं तर अगदी ओरिजिनल नवरात्र आहे. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा रामांच्या पूर्वजांनी अश्विन महिन्यामध्ये शक्तीची उपासना केली किंवा रामांनी उपासना केली, त्याच्यामुळे सध्या अश्विन महिन्यामध्ये नवरात्र साजरं केलं जातं. परंतु त्याचा खरा इतिहास असा आहे की ते जे नवरात्री ही सेलिब्रेट केली जाते ती रामांच्या पूर्वजांनी शक्तीची उपासना चैत्र पाडव्यापासून ते नवमीपर्यंत केली. आणि ते रामांच्या कुळामध्ये हे नवरात्र फार पूर्वीपासून, म्हणजे फार आधीपासून चालू होतं. आणि त्याच्या म्हणजे हे जे नवरात्र आहे हे अधिक पुरातन आहे. अशा ह्या अत्यंत पवित्र अशा कालावधीमध्ये आपण भगवंतांच्या नामाबद्दल, भगवंतांच्या रूपाबद्दल जाणून घेतोय. साधारणतः महिनाभरापूर्वी ज्या वेळेला मृणालिनी ताईंनी मला विचारलं की मिलिंद दादा तुम्हाला काही बोलायला आवडेल का, कुठल्या विषयावरती आवडेल. आतापर्यंत मी विविध विषयांवरती, जसे की रामायणातील न ऐकलेल्या गोष्टी याच्याबद्दल बरंच बोललेलो आहे, वेगवेगळ्या ठिकाणी बोललेलो आहे. आणि प्रत्येक वेळेला ज्या वेळेला अशी कुठली तरी विचारणा होते की तुम्हाला कशाबद्दल तरी बोलायला आवडेल का, तर मी एक संधी बघतो की काहीतरी एक नवीन अभ्यास करण्याची, काहीतरी नवीन शिकण्याची. आणि त्यामुळे मी 1-2 दिवस वेळ घेतला आणि मग मी मृणालिनी त्यांना सांगितलं की मी श्री रामचंद्र कृपालू भजमन या रामस्तुतीवरती, म्हणजे तुलसीदासांनी लिहिलेल्या या रामस्तुतीवरती बोलायला आवडेल म्हणून. विचार असा येतो की खरं तर ही एक साधी, सिंपल, खूप सुंदर साधी स्तुती आहे भगवंतांची. मग त्याच्यामध्ये का त्याचा अभ्यास करावा बरं. खरं विचार करायला गेलं तर म्हणजे ज्या वेळेला मी असा विचार केला की ठीक आहे, आपण पहिल्यांदा एक जनरल बघूयात की काय ही रामस्तुती आहे, काय किती कडवी आहेत वगैरे वगैरे. थोडा बेसिक त्याचा इतिहास जाणून घेतला तर 16व्या शतकामध्ये तुलसीदासांनी ही रामस्तुती लिहिलेली होती. आणि त्यांचा एक ग्रंथ आहे विनय पत्रिका म्हणून. त्या विनय पत्रिकेमध्ये भगवान रामचंद्रांची स्तुती म्हणून त्यांनी ही अशी स्तुती लिहिली आहे. अत्यंत गोड स्तुती आहे, खूप सुंदर आहे ही स्तुती. आणि त्याचा एक एक शब्द हा इतका रसभरीत आहे, इतका सुंदर आहे की असं वाटतं की ही रामस्तुती जर आता बघायला गेलं तर माझ्याकडे 45 मिनिटं आहेत. तर 45 मिनिटांमध्ये जर आपण खरंच खूप डीप गेलो तर आपण कदाचित या रामस्तुतीतले कदाचित 1 किंवा 2 शब्द फक्त पूर्ण करू शकू, इतकी ती स्तुती डीप आणि इतकी सुंदर आहे ती स्तुती. सगळ्यात पहिल्यांदा जसं आपल्याला म्हटलं जातं की भगवंतांचं चरित्र कसं आहे, तर शतकोटी प्रविस्तर, कोट्यावधी श्लोक आहेत त्याच्यामध्ये. आणि ते कितीही भगवंतांबद्दल, रामचंद्रांबद्दल लिहिलं, बोललं, वाचलं, ऐकलं तरी देखील ते कमीच आहे. आणि त्याच्यामुळे मी म्हणतोय की ही जी रामस्तुती आहे ही प्रयत्न करूयात आपण कमीत कमी त्याचा अर्थ तरी समजून घेण्याचा. लता मंगेशकरांनी सुंदर आवाजामध्ये, सुंदर चालीमध्ये ही रामस्तुती गायलेली आहे. आपण एक एक हे करूयात, एक एक त्याची ओळ बघूयात. परंतु ते बघण्याच्या आधी आपण गुरूंचं आणि भगवान श्री रामचंद्रांचं वंदन करूयात, जेणेकरून इतकी जी सुंदर स्तुती आहे त्याच्यामध्ये, त्या रसामध्ये, त्या रसग्रहणामध्ये आपल्याला थोडं तरी त्याच्यामध्ये प्रवेश करता येईल. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्ट स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं
ददाति स्वपदान्तिकम्। हरिर्नाम हरिर्नाम हरिर्नामैव केवलम्, कलौ नास्त्यैव 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 गतिरन्यथा। माता रामो मत्पिता रामचन्द्रः, स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः, सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्नान्यं जाने नैव जाने न जाने। लोकाभिरामं रणरङ्गधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। तुलसीदास आपल्या पहिल्या चरणामध्ये लिहितात, श्रीरामचंद्र कृपालु भजुमन, हरण भव भय दारुणम. आपल्या मनाला उपदेश करताय तिथे. कुठेही असं सांगितलेलं नाही की मी सकाळी लवकर उठावं, शुचिरभूत व्हावं, पूजा अर्चा करावी वगैरे वगैरे. सगळाच्या सगळा हा जो उपदेश आहे, विनंती आहे, आज्ञा आहे, ती सगळीच्या सगळी आपल्या मनाला केलेली आज्ञा आहे. विचार असा येतो की मनाबद्दलच का बरं त्यांना, म्हणजे मनालाच का उपदेश करावा असं वाटला. जर खरंच बघायला गेलं तर सगळ्याच्या सगळ्या आपल्या साधू संतांनी केवळ आणि केवळ मनालाच उपदेश केलेला आहे. आपल्या श्रीमद भागवतामध्ये सांगितलेलं आहे की हे जे शरीर आहे हे कशाने बनलेलं आहे, तर हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. शरीराचाच भाग आपल्या शरीरामध्ये एक बुद्धी, मन आणि अहंकार, म्हणजे आपली 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, त्या 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रियातनं तयार झालेले 5 वेगवेगळ्या जाणीवा, त्याच्यानंतर मन, बुद्धी आणि अहंकार, हे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी भौतिक आहेत. आता असा विचार करा की समुद्रामधनं पाण्याचे जे थेंब, समुद्रामध्ये पाण्याची वाफ होते आणि ती वाफ ढग बनून संपूर्ण आकाशामध्ये विचरण करते. ते थंड झाल्यानंतर पाऊस पडतो. पावसाचे प्रत्येक जो थेंब असतो तो हळूहळू हळूहळू कुठल्या ना कुठल्या तरी झऱ्याला, नदीला, कुठे ना कुठेतरी तो जाऊन मिळतो. आणि त्याची हळूहळू वाटचाल कुठे होते, सुरुवात होते, तर ती हळूहळू हळूहळू ती जी वाटचाल असते ती समुद्राकडे जायला होते त्याची. आपल्याकडे एक श्लोक पण आहे की ज्याच्यामध्ये आपण असं म्हणतो की आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम. त्याचप्रमाणे या संपूर्ण भौतिक सृष्टींनी तयार झालेलं हे जे मन आहे त्याची नॅचरल टेंडन्सी आहे भौतिक जगताकडे धावण्याची. त्याची नॅचरल टेंडन्सी आहे आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये अपनत्व, म्हणजे त्याच्यामध्ये अटॅचमेंट निर्माण करण्याची. बघा, आपल्याला खूप प्रयत्न करायला लागतो की आपली जी अटॅचमेंट आहे ती भगवंतांशी व्हावी, त्या भगवंतांच्या नामाशी व्हावी. खूप प्रयत्न करावा लागतो. पण आपल्या नवऱ्यावरती प्रेम करायला, आपल्या मुलांवरती प्रेम करायला, आपल्या बायकोवरती प्रेम करायला खरंच आपल्याला खूप खूप अशी धडपड, खूप साधना, खूप तपस्या करायला लागते का? तर नाही. ती खूप नॅचरल गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे हे जे मन आहे हे अखंड ह्या भौतिक सृष्टीकडेच धावणारं मन आहे. आपल्या अध्यात्मामध्ये असं सांगतात की अनंतानंत जीवात्मेत, अनंतानंत, आपण किती जीवात्मेत याची गणना पण करू शकणार नाही. परंतु या जीवात्म्यांचं क्लासिफिकेशन होऊ शकतं. काही जे जीवात्मे आहेत ते नित्यसिद्ध आहेत. ते नित्यसिद्ध आहेत म्हणजे काय की ते अखंड अनंत काळापासून ते ते आध्यात्मिक जगतामध्येच आहेत. मग त्या रामांच्या दरबारातले तिथले लोक असू देत,
सीतामाई असू देत, दशरथ महाराज असू देत, कौशल्य असू देत, अनंत जीवात्मे आहेत तिकडे. आणि मी म्हणेन की भौतिक जगतापेक्षा खूप जास्त जीवात्मे हे आध्यात्मिक जगतात. त्यांनी कधी भौतिक जगत बघितलेलंच नाहीये, भौतिक जगताची कधी कल्पनाच केलेली नाहीये. आपल्याला आता मनामध्ये असं विचार येईल की असं कसं होऊ शकतं बरं. आपल्यापैकी अनेक लोक आहेत, किंवा मी तर म्हणेन कदाचित सगळेच्या सगळे लोक आहेत की ज्यांनी कदाचित जेलबद्दल ऐकलेलं आहे, परंतु त्यांना जेलच्या आत ते कसं असतं, तिथे कसं राहतात लोक, त्यांना तिथे काय दिलं जातं, काय नाही दिलं जात, ह्याच्याबद्दल काही कल्पना नाहीये त्यांना. तसेच आध्यात्मिक जगतातले लोक की त्यांना काही त्यांना माहितच नाही की ह्या भौतिक जगतामध्ये किती खराब वातावरण आहे म्हणून. आणि असे काही जीवात्मे आहेत की ज्यांना म्हणतात नित्यबद्ध. एक आहेत नित्यसिद्ध की जे आध्यात्मिक जगतामध्येच ते निर्माण झालेत आणि आध्यात्मिक जगतातच राहतात. एक आहेत नित्यबद्ध, जसे तुमच्या माझ्यासारखे जीव. आता आपण ह्या सगळ्या कॉलमध्ये जे सगळे बसलोत, आपण सगळे नित्यबद्ध कॅटेगरीमध्ये येतो, की जे अनंत वेळेपासून आपल्याला माहिती पण नाहीये, त्या वेळेपासून आपण सगळे भौतिक जगतामध्ये अडकलेलो आहोत. आणि आपलं कसं चाललेलं इथे, तर आपण ती भातुकलीचा खेळ खेळतोय. सारखं संसार मांडायचा मोडायचा, संसार मांडायचा मोडायचा, संसार मांडायचा मोड, इतकं. आणि गंमत अशी आहे की आपल्याला बोर पण होत नाहीये. ठीक आहे, म्हणजे त्याच्यासाठी आपले आदिशंकराचार्य आपल्याला सांगतात की पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे बहुदुस्तारे. इह संसारे बहुदुस्तारे म्हणजे काय, की ह्या संसाराला प्रचंड 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 त्रास आहे, दुःख आहे. कृपाय पारे पाही मुरारे. हे भगवंता, माझ्याकडे तुमची कृपा दृष्टी पडू देत. आता सगळेजण या भौतिक जगतामध्ये आलेले आहेत आणि सगळ्याच्या सगळ्या साधू संतांना माहिती, यांना जर बाहेर काढायचं असेल तर यांच्या मनाला भौतिक जगतातनं बाहेर काढायला लागेल. आणि म्हणून आपण बघितलं असेल की समर्थ रामदास स्वामींनी देखील मनाचे श्लोक लिहिले. त्यांनी फार अशी पूजा अर्चा, सकाळी 4च वाजता उठावं, 3च वाजता पूर्वेकडेच तोंड करून बसावं, 1च वेळेला आंघोळ करावी, 5च वेळेला आंघोळ करावी, 3 वेळेला उपवास करावा का 2च वेळा, काही सांगितलं नाही त्यांनी. संपूर्ण जे मनाचे श्लोक सांगितले नाही, मना सज्जना, मना 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 भक्तिपंथी जे जावे, सारखं ते मनाला सांगताय. ते म्हणतात असं सारखं ऐकून कदाचित त्या मनावरती काही संस्कार होते. एक फार मोठे आध्यात्मिक आपले वैष्णवाचार्य होते, भक्तिसिद्धांत ठाकूर. ते म्हणायचे की सकाळी उठल्या उठल्या तुमच्या मनाला त्या केरसुणीने मारा आणि त्याला सांगा की अरे, तुला भगवत भक्ती करण्यासाठी आजचा हा नवीन दिवस मिळालेला आहे म्हणून. आणि ते म्हणायचे रात्री झोपताना त्या मनाला खेटरानं मारा, त्याला सांगा अरे, आजचा दिवस फुकट घालवलास, कमीत कमी उद्याचा तरी दिवस फुकट घालवू नकोस म्हणून. आजच्या दिवशी तरी काही भक्ती केली नाहीस, उद्या तरी कमीत कमी काहीतरी भक्ती कर म्हणून. असं हे सगळेचे सगळे साधू संत मनाला हे करतायत. आणि त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्या चरणामध्येच या तुलसीदासांना भजू मन म्हणजे हे मना भजन कर, असं त्यांना तिथे म्हणायचंय. कोणाचं भजन कर बरं? ते म्हणतात श्रीरामचंद्र. किती सुंदर शब्द वापरलाय बघा, श्रीरामचंद्र. श्रीरामचंद्रचा अर्थ काय, की जे श्री बरोबर आहेत, जे आल्हाद देणारे आहेत, रामचंद्र. बघा की काय गंमत आहे, श्रीराम कुठल्या कुळामध्ये जन्माला आले आहेत? सूर्य कुळामध्ये जन्माला आलेले आहेत, परंतु त्यांच्याबरोबर नाव काय लावलं जात आहे? तर चंद्र हे नाव लावलं जाते. चंद्र जो असतो तो आल्हाददायक आहे, तो प्रेमाचं प्रतीक आहे. मग त्याच्यानंतर तुलसीदासांना भगवान रामचंद्रांचे जे काही सगळ्या वेगवेगळ्या त्यांच्या क्वालिटीज आहेत, त्याच्यामध्ये कुठली क्वालिटी तुलसीदासांना सगळ्यात जास्त आवडते, सगळ्यात जास्त भावतीये? कुठली बरं ती क्वालिटी? तर भक्त जे असतात ते प्रचंड स्वार्थी असतात. ते म्हणतात भगवंत सुंदर आहेत, भगवंत सर्व शक्तिमान आहेत, भगवंत सर्व ज्ञानी आहेत,
भगवंत चराचरात विराजमान आहेत, भगवंत वैराग्यानं परिपूर्ण आहेत आणि वगैरे 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 अनंत अनंत त्यांच्या सगळ्या क्वालिटीज आहेत. पण माझ्या कामाची कुठली क्वालिटी आहे? तर ते कृपाळू आहेत, ते कृपा सिंधू आहेत. ती माझी सगळ्यात महत्वाची क्वालिटी आहे. आणि ते म्हणून म्हणतात की हे मना समजून घे, ते रामचंद्र जे आहेत ते कृपाळू आहेत. ही एकमेव क्वालिटी आहे की त्याच्यामुळे तुझा ह्या भौतिक भवसागरातनं उद्धरण होणार आहे तुझं. म्हणून त्याच्या पुढच्याच ओळीमध्ये लगेचच ते त्या कृपाळू ह्या शब्दाला ते जोडून घेतात. काय म्हणतात? हरण भवभय दारुणम, हरण भवभय दारुणम. श्रीमद भागवतामध्ये एक अतिशय सुंदर दाखला आहे तो. तो श्लोक बघून ठेवलेला आहे. आपण सगळेजण तो श्लोक बघूया. 10व्या अध्यायामध्ये, 10व्या स्कंदामध्ये 14व्या अध्यायामधला 58वा श्लोक. तिथे शुकदेव गोस्वामी असं म्हणतात, समाश्रिताये पदपल्लवप्लवम महत्पदम पुण्ययशो मुरारे भवाम्बुधिर्वत्स पदम परम पदम 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 यद विपदान्न तेषाम. इतका सुंदर श्लोक आहे हा. मला खूप आवडतो हा भागवतातला श्लोक, की ज्याच्यामध्ये ते म्हणतात की हे भौतिक जगत कसं आहे? पदम पदम यद विपदाम. गंमत अशी आहे ह्या जगतामध्ये, आपल्याला कळत देखील नाही, पण फक्त विचार करा की घरामध्ये केवळ बाथरूम मध्ये घसरून पडून किती लोकांचे मृत्यू झालेले आहेत. जिना खाली उतरताना किती लोक जिन्यामध्ये पडून त्यांचे मृत्यू झालेले आहेत. गाडीमधनं ऑफिसला जाताना किती जणांचे हातपाय तुटलेले आहेत. इतके म्हणजे इतक्या साध्या साध्या गोष्टी. मागच्या महिन्यामध्ये माझी आई दिवाणवरती बसलेली होती आणि तिचा कसा तोल गेला, खाली पडली आणि तिचा हात फ्रॅक्चर झाला. अगदी मला ह्या श्लोकाची आठवण आली की पदम पदम यद विपदाम. आपण इतक्या ह्या सगळ्या जीवनाला इतकं सहज मानून चालत असतो. काय मागे मी ऐकलं माझ्या एका मित्राकडनं, ती आपली एक मोठी कटिंग नाईफ असते, छान तो आपला त्या काहीतरी किचन ओट्यावरती काहीतरी करत होता, धक्का लागला आणि ती नाईफ असं तिचं टोक डायरेक्ट त्याच्या पायावरती पडलं स्ट्रेट. त्यावेळेला असं लक्षात होतं की अरे खरंच हे जे भौतिक जगत आहे हे किती विपदांनी भरलेलं आहे, किती महान संकटांनी भरलेलं आहे, परंतु आपण ह्याच्यामध्ये कसा आनंद प्राप्त करण्याचा हे करत असतो, विचार करत असतो. पदम पदम यद विपदाम. समाश्रिता सम आश्रिता, ज्यांनी आश्रय घेतलेला आहे. कोणाचा? ये पदपल्लवम. पदपल्लव म्हणजे भगवंतांचे सुंदर चरण. प्लवम, प्लवम म्हणजे काय? भगवंतांच्या चरणकमलांची ज्यांनी होडी केलेली आहे. महत्पदम पुण्य यशो मुरारे. कोणाच्या पायांची? पुण्य यशो मुरारे, भगवंतांच्या पायाची होडी केलेली आहे. भवांबुधी वत्स पदम परम पदम. इतका सुंदर शब्द आहे की जी भवांबुधी आहे, भवसागर जो आहे, एवढा मोठा सागर आहे की ज्याचा पार नाही दिसत आहे. तो एवढा मोठा सागर कसा बनतो? वत्स पदम परम पदम. वत्स म्हणजे काय? गाईचं वासरू. आणि त्याचं खूर ज्या वेळेला जमिनीमध्ये त्याचा ठसा उमटतो, त्या ठशामध्ये जेवढं पाणी भरतं ते पाणी ओलांडायला कोणाला तरी कष्ट होतील का? तर श्रीमद भागवतामध्ये सांगितलं तर ज्यांनी भगवंतांच्या चरणकमलांचा आश्रय घेतलेला आहे त्यांना हा भवसागर ओलांडणं कसं आहे? तर एखाद्या वासराच्या खुराच्या ठशामध्ये जेवढं पाणी साठतं, त्या वासराच्या ठशाच्या पायाला त्या पाण्याला ओलांडणं जितकं सोपं आहे तितकं भगवंतांच्या भक्तांना ते ओलांडणं शक्य आहे. इतकं सोपं आहे ते. त्याच्यामुळे ते म्हणतात की हरण भव भय दारुणम. अत्यंत हे दारुण असं जे भौतिक जगत आहे, त्या भौतिक जगताचं जर पार व्हायचं असेल तर आपल्याला भगवंतांच्या शरणकमलांचा आश्रय घेतला पाहिजे.
त्याच्या पुढे ते म्हणतात, नवकंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम. खूप सुंदर शब्द आहे तिथे, सगळ्यांना माहिती आहे ते. कंज म्हणजे काय? कोण सांगू शकेल कंज म्हणजे काय? अनम्यूट करून पटकन सांगू शकता. आपण सगळ्यांनी व्हिडिओ ऑन केले तरी मला वाईट वाटणार नाही. ठीक आहे, तर सांगू शकता आपण की कंज म्हणजे काय? ठीक आहे, फार वेळ न दवडता मीच सांगतो. कंज म्हणजे कमळ. कंज म्हणजे कमळ. भगवंतांना आपण म्हणतो ना कमल लोचन, तेच त्यांनी इथे म्हटलेलं आहे, कंज लोचन. ठीक आहे, आता कंज शब्द किती वेळेला वापरलाय बघा त्यांनी. आपण ऐका, आपण म्हणतो काय कंज लोचन म्हणजे काय, की लोचन कमल किंवा राजीव लोचन, किंवा आपण म्हणतो की मुख कमल, किंवा विविध शब्द वापरतात, चरण कमल. ते सगळेचे सगळे शब्द आता इथे त्यांनी वापरले. आता इथे भगवंतांचं ध्यान ते लावतायत तिथं. कसं आहे ते भगवंतांचं ध्यान? तर नवकंज, नवकंज म्हणजे अगदी नुकतंच उमललेलं जे कमळ आहे, नुकतंच उमललेलं, एकदम सॉफ्ट एकदम. नवकंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम. अनेक वेळेला ज्या वेळेला आपण भरतनाट्यम बघायला जातो, ठीक आहे, भरतनाट्यम बघतो, किंवा कदाचित जर कोणी बेंगॉली त्यांचा हे असतं, नवरात्री उत्सव असतो, त्या उत्सवामध्ये कोणी गेला असेल तर आपल्याला लक्षात असेल. जनरली हे जे भरतनाट्यम करतात ते हाताला एक वेगळा असा एक लाल रंग लावतात, सगळ्यांना माहितीये. त्याच्यानंतर आपले जे पायाचे तळवे असतात की नाही, त्या तळवेची जी किनार असते त्या किनारीला असं तर लाल रंग लावतात ते. असा प्रश्न असा पडतो की का बरं असं लावत असतील ते खरं तर लाल रंग? कारण की आपण भगवंतांचे अंश आहोत. भगवंतांचे अंश आहोत. आपल्याला भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलं ना की ममैव अंशो जीवलोके. त्यामुळे भगवंतांकडे ज्या सगळ्या क्वालिटीज आहेत ना त्या सगळ्या कराव्याशा वाटतात, सगळ्या. खूप आपल्याला असं करा. आता बघा, भगवंत जे आहेत ते म्हणजे त्यांना, भगवंतांना कधी मृत्यू नाहीये, म्हणजे कधी विचारच नाही करू शकत आपण की भगवंतांना मृत्यू वगैरे झाला म्हणून कधीतरी, नाही का? भगवंत जे आहेत ते शाश्वत आहेत, ते अखंड आहेत भगवंत. आणि त्याच्यामुळे बघा, जरी आपला आत्मा हा अजो नित्यम शाश्वतोयम पुराण असेल तरी देखील हे जे शरीर आहे हे नश्वर आहे. आणि त्याच्यामुळे आपण तो भगवंत बघा कायम, श्रीरामचंद्र जे आहेत ना ते कायम, त्यांचं जे वय आहे ना ते असं 16 वर्षांचं सुकुमार बालक आहे ना, सुकुमार आहेत, एकदम सुंदर आहेत ते. विचार करा की आपण आपल्याला तरुण ठेवण्यासाठी आपण किती विविध पद्धतीच्या गोष्टी वापरतो. आपण तोंडावरती इतके विविध पद्धतीचे लेप लावतो आपण, फक्त काय की आपल्याला तसं सुकुमार दिसायचंय, कारण की आपण त्याचे अंश आहोत. त्याच्या क्वालिटीज आपल्याला हव्या वाटतात त्या. त्याच्यामुळे बघा, लक्षात घ्या की भगवंतांचे जे हात आहेत की नाही ते इतके सॉफ्ट आहेत आणि इतके छान असे गुलाबी कमळासारखे आहेत की नाही हात ते असे. प्रत्येकाला असं वाटतं की माझे पण हात तसेच असावेत. ज्या वेळेला भरतनाट्यम करतात त्यावेळी विविध भगवंतांच्या लीला साकारायच्या असतात. मग त्यावेळी मग हात रंगवायला लागतात कृत्रिमरित्या, आपल्याला पाय रंगवावे लागतात तसे. परंतु इथे तुलसीदास सांगतात की नवकंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम. भगवंतांचे जे पाय आहेत, चरण कमल आहेत. एक सुंदर गोष्ट मला आठवते. एका प्रवचनात मी ऐकलं होतं की भगवान रामचंद्रांचे चरण कमल किती कोमल होते. आता विचार करा की अशा चरण कमलांनी ते वनवासात गेलेले आहेत. किती कोमल होते चरण कमल भगवंतांचे. तर ज्या वेळेला सीतामाई त्यांचे संध्याकाळी पाय चेपत असे, त्यांचे चरणकमलांना मसाज करून देत असे, त्यावेळेला सीतामाईंना ते म्हणत की सीते, तुला स्वयंपाक घरामध्ये फार जास्त काम करायला लागतंय का ग?
तुला फार भांडी घासायला लागतायत का, तुला खूप जास्त कपडे धुवायला लागतायत का, वगैरे वगैरे. मग सीतामाई विचारायची की का बरं तुम्ही असं मला विचारताय, आपल्याकडे तर सगळेच्या सगळे इथे ऐश्वर्य आहे, सुख समृद्धी आहे, सगळे आपल्याकडे नोकर चाकर आहेत आणि वगैरे वगैरे. म्हणायचे की नाही ग, तुझे हात थोडेसे किंचितसे असे कडक झाल्यासारखे वाटतात, असं वाटतंय की तुला खूप जास्त काम तर पडत नाहीये ना. कधी कधी सीताबाईंचे हात हे श्रीरामांना कडक वाटायचे. आता सीतामाई किती कोमल होत्या त्या बघा. ज्या वेळेला सीतामाई याच्यावरनं मिथिलेवरनं ज्या वेळेला अयोध्यामध्ये पहिल्यांदा त्यांचं पदार्पण झालं, त्यांच्यासाठी संपूर्ण राजवाड्यामध्ये मोठ्या मोठ्या ह्याच्या फुलांच्या पायघड्या घातलेल्या होत्या आणि फुलांची ती देठ टोचू नयेत म्हणून केवळ सगळ्या पाकळ्या काढलेल्या होत्या, पाकळ्या काढलेल्या होत्या आणि अशा पाकळ्यांच्या त्या पायघड्या घातलेल्या होत्या. गुलाब असू देत किंवा विविध पद्धतीचे हे असू देत. अशा त्या सीतामाई ज्या वेळेला त्या फुलांच्या पाकळ्यांवरनं चालत होत्या, त्यावेळेची फुलांची ती जी पाकळी असते, ती जे देठाला तिचे चिकटलेली असते, तिथे एक छोटस असं टोक असतं तिथे. तर ते टोक सीतामाईंच्या पायाला टोचायचं. अशा त्या सीतामाई त्या इतक्या कोमल, आणि असे त्या सीतामाई ज्यावेळी भगवंतांचे पाय हे करायच्या, त्यावेळेला त्यांचे हात त्यांना ते हे वाटायचे. म्हणजे विचार करा की भगवंतांचे चरण किती कोमल असते. तर अशा अशा भगवंतांचं ते ध्यान करतायत. आता ते म्हणतायत की कंदर्प अगणित अमित छबी नवनील नीरज सुंदरम पटपीत मानहु तडित रुचि शुचि नौमी जनक सुतावरम. आता हा जो श्लोक आहे हा म्हणताना तुलसीदासांना कुठली आठवण झालेली माहिती का? तुलसीदासांना आठवण झालेली आहे सीता स्वयंवराची. आणि त्यामुळे ते इथे म्हणतायत की जनक सुतावरम, जनकाच्या सुतेनं ज्यांचं वर्ण केलं असे ते श्रीराम. कसे आहेत ते? कंदर्प अगणित अमित छबी. अमित म्हणजे काय? खूप मनाला आनंद आल्हाद देणारी छबी आहे. भगवंतांची छबी कशी आहे? मनाला आनंद देणारी छबी आहे. बघा, कधीतरी आपण केवळ नुसतं भगवंतांचं नुसतं असं त्यांचं कुठलंही रूप जरी असं बघितलं की नाही, इतकी मनाला शांतता, इतके मनाला आनंद प्राप्त होतो. परंतु ते रूप कसं आहे? कंदर्प अगणित. कंदर्प म्हणजे काय? कोण सांगू शकेल कंदर्प म्हणजे काय? थोडासा विचार करा. त्या संदर्भामध्ये एक ह्याच्यामध्ये काय ब्रह्मसंहितेमध्ये खूप सुंदर श्लोक आहे. त्या तोपर्यंत तो श्लोक सांगतो. वेणुं क्वणन्तमरविन्द दलायताक्षं बर्हावतं समसितं बुधसुन्दराङ्गम् कन्दर्पकोटिकमनीय विशेषशोभम् गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि. भगवंतांना इथे म्हटलेलं आहे कंदर्प कोटी कमनीय विशेष शोभम. आणि इथे तुलसीदासांनी म्हटलेलं आहे कंदर्प अगणित. तिथे म्हटलेलं आहे कंदर्प कोटी. तर कंदर्प याचा अर्थ असतो कामदेव. 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 संपूर्ण सृष्टीमध्ये जर सगळ्यात सुंदर जर पुरुष कोण असेल या भौतिक जगतामध्ये, तर तो आहे कामदेव. त्याला अनंग असं देखील म्हणतात. अनंग, ज्याला अंग नाहीये तो अनंग. परंतु तो कामदेव इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे, असा विचार करा की तो जर कामदेव इथे जर आला की नाही, तर आपण केवळ त्याच्या रूपामुळे देह सोडून देऊ, इतका भयानक सुंदर आहे तो.
सगळे आपली व्रत वैकल्य पतिव्रता सगळं सगळं विसरून आपण संपलं, आपण पडणार खाली सगळे. माहितीये का? इतका सुंदर आहे तो कामदेव. ठीक आहे. आणि त्याची पत्नी रती. तर इथे त्यांनी म्हटलेलं आहे की कंदर्प अगणित अगणित कंदर्प सगळेचे सगळे कामदेव एकत्र केले, त्यांची सुंदरता देखील प्रभू रामचंद्रांच्या सुंदरतेशी जवळपास पण जाऊ शकणार नाही. अमित छबी म्हटलेलं आहे त्यांना. कशी ती भगवंतांची छबी? नवनील नीरज सुंदरम. नवनील नवनील नीरज. आता नीरज म्हणजे काय बरं? इथे दोन शब्द आहेत. एक आहे नीरद आणि एक आहे नीरज. नीरद म्हणजे काय? मेघ. नीरद द देणारा, नीर देणारा, नीरद. आणि नीरज ज म्हणजे काय? कमळ. कमळ. त्या नीरामध्ये म्हणजे पाण्यामध्ये जन्माला आलेलं ते कसलं कमळ आहे? ते नवनील. निळ्या रंगाचं जे कमळ आहे, नील कमल जे आहे ना, तसे ते भगवंत सुंदर आहेत. अशा त्या सुंदर भगवंतांनी काय परिधान केलेलं आहे? पटपीत मानहु तडित रुची शुची. पटपीत. कसं पट धारण केलेलं आहे? पट म्हणजे काय? कशी वस्त्र धारण केलेली आहे? पीत, पीतांबर धारण केलेलं आहे त्यांनी. असे ते श्रीराम पीत वस्त्र धारण केलेले आहेत. मानहु. मानहु याचा अर्थ काय? असा विचार करा. नाही, असा विचार करा म्हणजे असं ते म्हणतात, तुलसीदास असं म्हणतात की असा विचार करा. मानहु असा विचार करा. तडित. तडित म्हणजे काय? तिची वीज कडकडते का नाही आकाशामध्ये, त्याची अशी झळाळी येते आकाशामध्ये त्याची, अशी ती तशी त्या भगवंतांच्या पितांबराची झळाळी आहे, किंवा त्यांच्या अंगावरती त्यांनी जो काही अंगवस्त्र धारण केलेलं आहे त्याची जी झळाळी आहे ती तशी त्या तडित रुची शुची. आता शुची म्हणजे काय? तर भगवंत जे ते अत्यंत पवित्र आहेत, भयानक पवित्र आहेत. त्यांचं मला एक हे सुंदर सापडलं की ज्याच्यामध्ये फक्त हरिर नामाबद्दल बोललेलं आहे. म्हणजे भगवंतांचं नाम कसं आहे ते म्हणतात, मधुरम मधुरेभ्योपि मंगलेभ्योपि मंगलम, पावनम पावनेभ्योपि हरेर नामैव केवलम. किती सुंदर बघा सांगितलं भगवंतांच्या नामाबद्दल. सांगितलंय मधुरम मधुरेभ्योपि, सगळ्याच्या सगळ्या मधुर गोष्टींमध्ये सगळ्यात मधुर, सगळ्याच्या सगळ्या मंगल करणाऱ्या गोष्टींमध्ये सगळ्यात जास्त मंगल. पावनम पावनेभ्योपि. आणि तसंच इथे त्या तुलसीदासांनी भगवंतांना काय म्हटलेलं आहे? शुची म्हटलेलं आहे. शुची. नवमी. नवमी याचा अर्थ काय? नवमी म्हणजे काय? मी नमन करतो. मी नमन करतो कोणाला? जनक सुतावरम. ज्या वेळेला असं म्हणतात की ज्या वेळेला श्रीराम लक्ष्मणाबरोबर आणि विश्वामित्र ऋषींबरोबर त्या जनकाच्या त्या स्वयंवर मंडपात आले, त्यावेळी अनेक राजे त्यांना बघून बेशुद्ध पडले. अनेक तिथल्या ज्या राण्या आहेत, तिथल्या ज्या सगळ्या दासी आहेत तिथल्या, त्या सगळ्या बेशुद्ध पडल्या फक्त भगवंतांचं रूप बघून. तुलसी रामायणामध्ये उल्लेख आहे, वाल्मिकी रामायणामध्ये उल्लेख आहे, जनक महाराज त्यांचं मन गडबडलं जरा. जनक महाराजांना राजर्षी म्हणतात, ज्यांचं वैराग्य पराकोटीचं वैराग्य आहे, की ज्यांना ह्या भौतिक जगतामध्ये अटॅचमेंट होऊच शकत नाही, अशा पद्धतीचं वैराग्य. असं म्हणतात की जनक महाराज एक दिवस आपल्या गुरूंकडे गुरूंच्या आश्रमामध्ये शिकत होते एकदम तरुणपणी, आणि त्यावेळेला त्यांना कुणीतरी पटकन येऊन बातमी दिली की महाराज आपल्या जनकपुरीला आग लागलेली आहे म्हणून. प्रचंड अग्नितांडव तिकडे सुरू झालेलं आहे म्हणून. नाही का? जनक महाराज म्हणाले की हो, हरकत नाही,
तुम्ही प्रयत्न करा काहीतरी, माझा एवढा फक्त जो काही अध्यात्माचा हा लेसन चाललेला आहे तेवढा मी संपवतो आणि मग मी येतो तिकडे. आणि त्याच्यानंतरही ते 2 दिवस तिथेच होते, ते शांतपणे ऐकत होते ते सगळं. गुरूंनी मायाजालाने ती आग लावलेली होती आणि ती मायाजालानेच त्यांनी बंद केली, विझवली ती आग. इतकं वैराग्य, इतकं पराकोटीचं वैराग्य. आणि असे जनक महाराज त्या रामाच्या रूपावरती आसक्त झाले. आणि अशा ह्याच्यामध्ये ते म्हणतायत की नवमी मी नमन करतो त्या जनक सुतावर. तर ह्याच्या पुढे एक सुंदर ओळ आहे की ज्याच्यामध्ये ते म्हणतात, भजुदीन बंधु दीनेश दानव दैत्य वंश निकंदनम रघुनंद आनंद कंद कौशल चंद्र दशरथ नंदनम. आता परत एकदा मनाला पॉइंट आउट केलेलं आहे. ते म्हणतात की भजू कोणाला? दीनबंधू. दीनबंधू चैतन्य महाप्रभू साक्षात भगवंतांचे स्वयं अवतार, ह्या कलियुगामध्ये आलेले स्वयं अवतार, साक्षात स्वयं श्रीकृष्णच ते भक्ताच्या ह्याच्यामध्ये आलेले होते, अवतारामध्ये आलेले होते. त्यांनी खूप सुंदर सांगितलेलं आहे, हे भगवंता, ज्या वेळेला मी तुझं नाव भक्तवत्सल म्हणून ऐकतो, त्यामुळे ते ऐकल्यानंतर मला खूप घाबरायला होतं, मला थरथरायला होतं. मला असं वाटतं की माझ्यासाठी कुठलीच सुविधा नाहीये की मी या भवसागरातनं पार होऊन तुझ्यापर्यंत जाऊ शकेन, मी तुझी कधीतरी सेवा करू शकेन म्हणून. कारण की भक्तवत्सल, भक्त हे एका वासरासारखं धरून, ज्याच्यासाठी गाय कशी एकदम धावत धावत येते त्या वासरासाठी, परंतु ते म्हणतात की भक्तीचा लवलेश देखील माझ्याकडे नाहीये. त्यामुळे मी ज्यावेळेस तुझं नाव ऐकतो ना भक्तवत्सल, त्यावेळेला मला खूप भीती वाटायला लागते की माझ्यामध्ये तर काहीच भक्ती नाहीये, मग भगवंत माझ्यावरती कृपा कसे करतील. पण ज्या वेळेला मी तुझं नाव दीनबंधू, दीनानाथ असं ऐकतो, त्यावेळी ह्या पामराला खूप मनाला आधार प्राप्त होतो की भगवंता निश्चितच तू मला माझ्यावरती नक्कीच कृपा करशील. कारण की सगळ्याच्या सगळ्या दिनांमध्ये, सगळ्यांच्या सगळ्या पतितांमध्ये मी सगळ्यात जास्त पतित आहे, मी सगळ्यात जास्त दीन आहे, आणि त्याच्यामुळे तू माझ्यावर निश्चित कृपा करशील याची मला खात्री पटते. संतांनी, वेदांनी तुला उगीच नाव नाही दिलेलं दीनबंधू, तुला उगीच नाही नाव दिलेलं दीनानाथ, तुला उगीच नाही नाव दिलेलं पतित पावन. त्या नावासाठी तरी कदाचित तू माझं रक्षण करशील. आणि म्हणून इथे खूप सुंदर शब्द वापरलेला आहे की भजू दीनबंधू दिनेश दानव दैत्य वंश निकंदनम. आता दीनबंधू ज्यावेळेला म्हटलेलं आपण रामायणामध्ये जर बघितलं तर इतके विविध दाखले, इतके विविध हे लक्षात येतात. खरं तर भगवंतांना मर्यादा पुरुषोत्तम म्हटलेलं आहे. भगवंतांनी कधीच स्वतःची मर्यादा कधी सोडलेली नाहीये. भगवंतांनी ते एक राजपुत्र म्हणून जन्माला आले. तो राजपुत्राचा एक धीरपणा, गंभीरपणा, शांतपणा तो त्यांच्याकडे होता. त्यांनी कधीही श्रीकृष्णांसारख्या अवखळ लीला नाही केलेल्या. कधी ते आपल्या गल्लीतल्या मुलांबरोबर खेळायला गेलेले, इथे चोरी केलेली आहे, तिथे चोरी केलेली आहे, ह्यांचे माठ फोडलेले आहेत, ह्यांचे कपडे पळवलेत, कधीच नाही केलं श्रीरामचंद्रांनी. रामचंद्रांनी कायम अतिशय आदर्श बालक, एकदम सुंदर, त्यांनी त्या बाउंड्रीज कधीच तोडलेल्या नाही. परंतु बघा की त्याच श्रीरामांनी ज्या वेळेला शबरीनं अत्यंत प्रेमानं ज्या वेळेला उष्टी बोरं दिली, त्यावेळी ते शास्त्र त्यांच्या मध्ये नाही आलं. त्यांना ते शास्त्र आडवं नाही आलं की मी उष्ट खाऊ शकत नाही म्हणून. लक्ष्मणांनी विचारलं की अरे दादा तू हे काय करतोयस? दादा अरे ही बोरं खाल्लेली वाटतायत कुणीतरी, की कशी काय बरं आपण सेवन करावीत? त्यावेळी श्रीरामांनी दिलेलं उत्तर आहे, आज मला अनेक वर्षांनंतर असं वाटतंय
की आई कौसल्या आपल्या स्वतःच्या हातानं मला भरवतीये की काय. त्या आईचं जे प्रेम आहे ते त्यांना त्या त्या बोरांमधनं प्राप्त होत होतं. आई कौसल्याला जी गती आहे तीच गती त्यांनी त्या शबरीला दिलेली आहे. ज्या वेळेला तो नाबाडी त्यांना गंगा पार करवण्यासाठी तयार होत नव्हता, त्यावेळी श्रीराम त्याला म्हणत होते की अरे आम्हाला या गंगेच्या पलीकडे घेऊन चल. तो म्हणाला की मी तुम्हाला एका अटीवरती या गंगेच्या पार घेऊन जायला तयार आहे. काय होती ती अट? मला तुम्ही तुमचे चरण धुवून म्हणजे त्यांचं प्रक्षालन करण्याची परवानगी द्यायची. मी तुमचे पाय धुणार आणि मग त्यानं त्यांचे पाय धुतलेले आहेत त्या तिथे गंगेच्या काठावरती. एक मोठ्याच्या मोठं तबक आणलेलं आहे. गंगेच्या जलानी त्यांच्या पायाला प्रक्षालन केलेलं आहे. ते प्रक्षालन केलेलं पाणी जे आहे ते त्यांनी प्यायलेलं आहे. आणि मग त्यांनी श्रीरामानं सांगितलं डायरेक्ट आता तुम्ही पाय जमिनीवरती न ठेवता डायरेक्टली माझ्या नावेमध्ये पाय ठेवा त्या दगडावर. मग ज्या वेळेला ती नाव पलीकडे हळूहळू निघालेली होती, गंगेच्या पार निघालेली होती, त्यावेळी श्रीरामांनी अगदी सहज त्याला असंच विचारलं त्याला, आणि काय रे मला कळलं नाही की तू असं का बरं केलंस की माझे पाय धुतलेस आणि मला डायरेक्ट पाय त्या नावेमध्ये ठेवायला लावला. विनोदानं त्यांना सांगितलं, विनोदानं त्या केवटानं सांगितलं, अहो म्हणे प्रभू आम्ही अशीच लोककथा ऐकलेली होती की म्हणे एकदा तुम्ही दंडकारण्यामध्ये गेलेला होतात आणि तिथे तुम्ही एका दगडाला पाय लावलात, तुमचा चरण धुली एका दगडाला लागली तर ती एक स्त्रीमध्ये परिवर्तित झाला तो दगड. आता मला भीती वाटत होती की तुम्ही जर तुमची चरणकमल माझ्या नावेला लावलेत, म्हणजे त्याची धूळ जर माझ्या नावेला लागली तर माझ्या नावेची ही स्त्री होईल. मी इतका गरीब आहे की मला माझी घरची एक पत्नी सांभाळता येत नाहीये. जर हिचीही जर माझ्या नावेची पण एक जर स्त्री झालेली असती तर हिला कोणी सांभाळलं असतं. मला जे आता माझ्या ज्या रोजीरोटीचं जे साधन आहे ते पण निघून गेलं असतं आणि हिलाच मला काहीतरी सांभाळ करावा लागला असता. विनोदाचा भाग सोडून दे. परंतु त्याच्यानंतर ज्या वेळेला भगवंत पलीकडच्या काठावरती उतरले त्यावेळेला श्रीरामांना खरंच आतून खूप वाईट वाटत होतं की अरे मी म्हणजे एक युवराज आहे आणि या माणसाची मी काहीतरी सेवा घेतलेली आहे. आता मी कसं बरं याचा उत्तराई हो, माझ्याकडे आता काहीच नाही की गळ्यामध्ये एखादी सोन्याची माळ, कारण की हे युवराजांना राजांना इतकं सहज आहे म्हणजे आपण त्याची विचारच करू शकत नाही आपण बहुतेक म्हणजे या जगतातली लोक, की पटकन अशी एखादी सोन्याची अंगठी काढायची देऊन टाकायची, पटकन असं गळ्यातला एखादा हार काढायचा देऊन टाकायचा. हे शक्यच नाही आपण असा विचार करणं देखील. परंतु श्रीरामांना ते इतकी नॅचरल कृती होती की अरे माझ्याकडे आता ह्याला द्यायला काहीच नाहीये म्हणून. आणि ज्यावेळेला सीतामाई त्यांच्या हातातली अंगठी जी आहे म्हणजे श्रीरामांची जी मुद्रा आहे ती त्याला द्यायला लागल्या, त्यावेळेला त्यांनी स्वीकार नाही केला त्याचा. तो काय म्हणाला बरं, कोणाला माहिती का काय उत्तर दिलं त्यानं? तो काय म्हणाला माहिती का? तो म्हणाला तो म्हणाला रामचंद्रा मी तुमच्याकडनं आता काहीच उत्तराई घेऊ शकत नाही, कारण की आपल्या जनमानसामध्ये आपल्या सोसायटीमध्ये एक असा एक नियम प्रचलित आहे. नियम, तो नियम काय आहे की जर दोन व्यक्तींचा जर एकच प्रोफेशन असेल, ठीक आहे, धंदा एकच असेल, ठीक आहे, तर त्यांनी एकमेकांना जर सेवा दिली तर ते एकमेकांकडनं हे घेऊ शकत नाहीत, म्हणजे त्याचा काही मोबदला त्यांनी घ्यायचा नसतो. तो म्हणता की भगवंता तुमचा आणि माझा धंदा एकच आहे, त्याच्यामुळे मी तुमच्याकडनं काही उतराई नाही घेऊ शकत. श्रीराम म्हणतात की ते कसं काय? ते म्हणतात की मी लोकांना गंगेच्या या तीरावरनं त्या तीरावरती घेऊन जातो आणि तुम्ही लोकांना या भवसागराच्या या तीरावरनं त्याच तीरावरती घेऊन जातो. आपण दोघही जण नाभाडीच आहोत. गोंदवलेकर महाराजांचं मला वाटतं एक भजन आहे, मला वाटतंय, नक्की मला माहिती नाही, परंतु सुंदर भजन आहे. ही राम नाम नौका
भवसागरी तराया. आपण ऐकले असेल कदाचित. सुंदर पद आहे, खूप सुंदर पद आहे ते. ही राम नाम नौका भवसागरी तराया. असो, तर तो म्हणाला की आता मी तुम्हाला गंगेच्या ह्या तीरावरनं त्या तीरावरती घेऊन गेलेलो आहे. ज्यावेळेला मी हा देह सोडीन त्यावेळेला तुम्ही मला ह्या तीरावरनं त्या तीरावरती घेऊन जा. इतका साधा विचार आहे, त्यामुळे मला कुठलीही हे नको म्हणून. असे ते भगवंत, ज्यांनी त्या निषाद राजाशी मैत्री केली, ज्यांनी त्या शबरीवरती कृपा केली, त्या केवटावरती कृपा केली, अशा त्या भगवंतांना इथे म्हटलेलं आहे दीनबंधू, दिनेश दानव. आता भगवंतांचे जे भक्त आहेत ते केवळ काय त्याला म्हणतात की फक्त देव मनुष्य असेच नाहीयेत, तर भगवंतांचे दानव कुळात देखील प्रचंड खूप मोठे मोठे भक्त झालेले आहेत. काही नावं सांगायची तर विभीषण, काही नावांमध्ये उल्लेख करायचा झाला तर प्रल्हाद महाराज, प्रल्हाद महाराजांचाच नातू बळी महाराज. इतके मोठे मोठे सगळ्याचे सगळे हे सगळे दानव देखील भगवंतांचे महान भक्त झालेले आहेत. परंतु ह्या भगवंतांनी धर्मरक्षणासाठी भगवंतांनी वेळोवेळी या पृथ्वीवरती अवतार घेऊन या पृथ्वीचा जो पापरूपी भार जो आहे तो हलका केलेला आहे. हे भगवंत एका बाजूला खूप कोमल आहेत, परंतु एका बाजूला ते इतके प्रचंड कठोर आहेत. त्याच्यामध्ये इथे त्यांनी सांगितलेलं आहे की दैत्य वंश निकंदनम. निकंदनम, भगवंतांनी दैत्य जो वंश आहे तो असं वर्ण छाटलेला नाहीये, तर त्याचा जो कंद आहे तो निकंद केलेला आहे, त्याला मुळापासून त्याला नाहीसा केलेला आहे त्याला. मग याच्यामध्ये दोन पद्धतीचे अर्थ याच्यामध्ये होऊ शकतात. ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की दुरितांचे तिमिर जावो. दुरितांचे तिमिर जावो याचा अर्थ बेसिकली तो निकंद आहे, की दुरितांचा तो दुरितपणा, वाईटपणा जो आहे तोच निघून जाऊ, ते नष्ट नको व्हायला, पण त्यांचा तो वाईटपणाच नष्ट होत आहे. तसं की भगवंताची जी ज्यावेळेला कृपा करतात त्यावेळेला ती अशी आहे की दैत्य वंश निकंदनम. हिरण्यकश्यपू हा इतका महान हे होता, आणि ज्या वेळेला हिरण्यकश्यपू तपश्चर्येला गेलेला होता त्यावेळेला इंद्रानं हिरण्यकश्यपूच्या नगरीवरती हल्ला केला आणि त्याच्या पत्नीला म्हणजे कयाधूला त्यांनी पळवून आणली. तो तिला अयोध्येला त्या स्वर्गलोकात घेऊन चाललेला होता. नारद मुनींनी विचारलं की अरे इंद्रा काय करतोयस तू हे? तर तो म्हणाला की देवर्षी मला लक्षात आलेलं आहे, मला कळलेलं आहे की या हिरण्यकश्यपू पासून त्याची जी पत्नी आहे ही गर्भवती आहे आणि मला हिचा गर्भ हिच्या पोटामध्येच संपवायचा आहे आणि म्हणून मी हिला घेऊन चाललेलो आहे. त्यावेळेला नारद मुनींना सांगितलेलं आहे की भगवंतांवरती श्रद्धा ठेव, आवश्यकता नाहीये की ह्या दैत्याचा मुलगा हा दैत्यच उपजेल म्हणून. आणि मग नारद मुनींनी कयाधूला आपल्या इतर जे सगळे गृहस्थ आपले सगळे शिष्य होते त्या गृहस्थांमध्ये त्या तिला ठेवलं, म्हणजे त्या सगळ्या स्त्रियांबरोबर तिला ठेवलं. दररोज कयाधूला भगवत कथा ऐकवली आणि त्याच्यानंतर जो काही तो पुत्र प्राप्ती झाली, तो जो पुत्र होता तो महान निस्सिम भगवत भक्त होता. भगवंतांचे जे कोणी महाजन सांगितले जातात त्या महाजनांमध्ये सगळ्यात पहिलं नाव प्रल्हादाचं आहे. दैत्य वंश निकंदनम. मला असं वाटतंय की 9 वाजलेले आहेत, अजून जवळजवळ अर्ध हे बाकी आहे. मला असं वाटतं की आपण इथे थांबूयात. एक 5 मिनिटं जर कोणाला काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता, काही चर्चा करायची असेल, काही समजा ऍडिशन करायचं असेल तर करू शकता. पुन्हा आपल्याला कधीतरी असाच वेळ मिळाला तर आपण पुढची जी तीन कडवी आहेत ती आपण कधीतरी त्याच्याबद्दल चर्चा करूयात आपण. श्रीराम.
नाही, छान आहे. सगळेजण आपण अॅनिमेशन वापरताय टाळ्यांचं, परंतु आपण बोललो तर मला अधिक आनंद होईल. म्हणजे मला लक्षात येईल की मी कुठल्या बॉट समोर बोलत नाहीये म्हणून. नाही नाही, खूप खूप छान तुम्ही सांगितलं. आम्ही अगदी मंत्रमुग्ध झालो आहोत तुमचं ऐकण्यामध्ये. आणि तुमची भाषा पण खूपच काय म्हणता येईल त्याला, छान आहे. आणि सोपी आणि छान आहे तुमची भाषा. आम्हाला आवडलं. मागचं पण तुमचं मी ऐकलं होतं, हे पण खूप छान होतं. तुमचं बऱ्याच विषयांवर अभ्यास आहे, कारण तुम्ही जे दाखले देताय वेगवेगळे, ते ज्ञानेश्वरीचे देताय, अजून गीतेचे देताय, तर म्हणजे बऱ्याच ठिकाणचे दाखले देताय. याचा अर्थ तुमचं बऱ्याच विषयांवर वाचन आणि ज्ञान आहे. ते पण छान वाटलं ऐकून. खरं सांगायचं ताई, सगळी ही काय कृपा आहे भगवंतांची. विविध वेळेला असं जेव्हा जेव्हा विचारलं जातं की तुम्हाला या कुठल्या विषयावरती बोलायला आवडेल, मी प्रत्येक वेळेला कुठला तरी एक नवीन विषय घेतो आणि काहीतरी जोड होत जाते त्याच्यामध्ये काही ना काहीतरी. छान छान छान. आणि विशेष म्हणजे काय की मी अनेक वर्षांपासून इथे इस्कॉन मध्ये कार्यरत आहे. आणि अच्छा. बऱ्याच वेळेला या सगळ्या इस्कॉनच्या माध्यमातून इतकी भगवत काय भागवताच. प्रवचन कृपा आहे. तुमचे कुठे राहता तुम्ही? जर्मनीमध्ये आता सध्या? ड्रेसडन मध्ये. ड्रेसडन मध्ये राहता. अच्छा. तिथे पण इस्कॉनचं हे आहे मंदिर का? आमच्या घरी काही प्रोग्राम होतात इथे. आम्ही कधी कधी युवा सेंटर ह्यानी घेतो, रेंटवरती घेतो. आणि लाईप्सिज मध्ये मंदिर आहे. अच्छा. त्यामुळे आम्ही दर साधारण दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये मंदिरामध्ये जातो तिथे. कारण इथे स्टुटगार्टला मोठं मंदिर आहे त्यांचं, त्यामुळे ते माहिती आहे. बरोबर. छान. ते सगळं श्रीकृष्णावरती असतं ना त्यांचं. श्रीकृष्ण हे मुख्य तत्व म्हणून मानलं जातं, परंतु खूप विविध भगवंतांचे जे काही अवतार आहेत त्यांच्याबद्दल श्रील प्रभुपादांनी खूप सुंदर लेखन केलेलं आहे. त्यांच्याबद्दल बोलणं झालेलं आहे त्यांच्या श्रील प्रभुपादांचं. अनेक वैष्णव आचार्य विविध ज्या भगवंतांचे विविध अवतार होतात त्यावेळेला त्यांची जी कीर्तनं प्रवचन होतात त्यामध्ये तर त्यांचे इतके दाखले असतात की मी तुम्हाला खरं सांगतो की त्याच्यातले 1% दाखले देखील मी देऊ शकत नाही. आम्हाला आमच्यासाठी हे तुम्ही सांगताय पण खूप खूप आहे. आवडेल तुम्ही परत पण काही असे आमच्यासाठी केले प्रोग्राम आमच्या अध्यात्मवारीसाठी. की हे काय त्याला म्हणतात, हे जे आहे श्री रामचंद्र कृपालू भजन हे जे भजन आहे त्यामुळे कधीतरी पूर्ण करूयात आपण. चल नक्की. प्रणालीनी तुला काय बोलायचंय? मला बोलायचंय. बोल. नमस्कार मिलिंदजी. खूप खूप धन्यवाद. खूप छान वाटलं. मागच्या वेळेला पण मी तुमचं ऐकलं. खूप सुंदर. आणि अनघा ताई म्हणाली तसं एकदम ओघवती आणि सोपी सहज भाषा आहे तुमची, त्याच्यामुळे ऐकायला आणखीन छान वाटतं. असं खूप उच्च लेवलचं आध्यात्मिक काही नाही. हे आपल्यासारखंच आहे असं वाटतं. त्याच्यामुळे ऐकण्यात आणखीन गोडी निर्माण होते आपोआपच. मला फक्त जस्ट एक विचार मनात आला तुमचं ऐकताना. तुम्ही ते सांगितलंत की राम हे किती सुकुमार होते, किती नाजूक होते आजकालच्या जगात आपण असं म्हणू शकतो. तर ते ऐकल्यावरती मला असं झालं की इतके सुकुमार असलेले राम आणि सीता ते वनवासात जाऊन इतकी वर्ष राहिले आणि नुसते राहिले नाही तर त्यांनी कितीतरी कार्य केलं त्या 12-14 वर्षात एकंदरच. तर त्यांना किती त्यावेळेला त्रास झालेला असेल, ही पहिली गोष्ट. म्हणजे आपल्याला साधारण हे माहितीच होतं की ते राजकुमार होते आणि त्यांना वनवासी आयुष्य भोगायला लागलं. पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे की इतकं सुंदर, नाजूक, मुलायम शरीर असलेल्यांनी वनवासात जाऊन त्या काळी राहणं हे किती डिफिकल्ट त्यांना झालं असेल. आणि ह्याचं दुःख म्हणजे हे ऐकल्यावरती त्या दुःखाची इंटेन्सिटी कळते की खरंच त्या दशरथांना आणि त्यांच्या म्हणजे प्रभू रामांच्या आईवडिलांना किती दुःख या गोष्टीचं झालं असेल की आपल्या मुलाला पाठवायचं. आज आपण परदेशात मुलांना पाठवतो किंवा दुसऱ्या गावी मुलांना पाठवतो तर आपल्याला खरंच किती टेन्शन येतं. आपण परदेशात येऊन राहतो तेव्हा मलाही म्हणजे की खूप त्रास झाला. तेव्हा रामांनी कसं सहन केलं असेल आणि नुसतं सहन नाही केलं तर जगाचा उद्धार केला. तर ही खरंच खूप मोठी विलक्षण गोष्ट आहे. तुमचं ऐकताना मला अक्षरशः ते जाणवलं जास्त. अगदी खरंय, अगदी खरंय. खूप
श्रीराम जे आहेत ना ते स्वतः वैराग्याची मूर्ती आहेत. हो, ते त्यांना काय की दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक होणार होता हो. आणि त्या दिवशी रात्री कळलं की जायचंय म्हणून तुम्हाला, नाही का. अक्षरशः 1 मिनिटं देखील नाही लागला विचार करायला, अरे इतकंच आहे, याच्यासाठी तुम्ही रडताय, याच्यासाठी तुम्हाला बोलता येत नाहीये, तुम्हाला चक्कर आलेली आहे, याच्यासाठी असं झालेलं आहे, ठीक आहे जायला हरकत नाही म्हणून जातो मीच विचार करत होतो केव्हाच जावं म्हणून तिकडे. इतक्या सहजतेनं ते निघून गेले तिकडनं. खरंय. परंतु विचार करा की त्या दशरथाची जी अटॅचमेंट होती रामामध्ये ती इतकी प्रचंड होती. म्हणजे आपण आपल्या मुलावरती इतकं प्रेम करू शकतो, जर आपला मुलगा जर राम असेल तर काय होऊ शकेल त्या माणसाचं, नाही का. त्या दशरथांनी देह सोडून दिला. हो, काय की त्यांना तर तो देह जड वाटायला लागला त्या रामाच्या विरहापुढे. ती आत्महत्या वगैरे नाहीये, तो विरह इतका हेवी आहे की ते नाही सहन करू शकत तो विरह. बरोबर. म्हणजे त्या श्रीरामांनी काय भोगला. आणि ऑफकोर्स ते काय ते परमात्मा भगवान आहेत ते, नाही का. ते म्हणजे त्यांना असे किती त्या सगळ्या जाणीव आहेत. परंतु ज्या वेळेला त्यांच्या त्या त्रासांकडे बघतात, असं आहे की भक्तांनी भगवंतांसाठी इतकंसं केलं ना तरी त्यांना ते एवढं मोठं दिसतं. बघा त्या जगन्नाथांचे डोळे केवढे मोठे आहेत. त्यांनी ती बेसिकली त्या डोळ्यामध्ये भिंग लावलेली आहेत की त्यांनी छोटासा भक्तांनी असा छोटासा पत्रम पुष्पम फलम तोयम एवढं थोडंसं दिलं की त्यांना अरे बापरे 56 भोग दिलेले तर आज मी कसं करणार, काय हा माणूस आहे असं त्यांना वाटतं, नाही का. त्याच्यामुळे भगवंतांना असंच वाटतं. आणि उलट आहे, भगवंतांना एखादा दिवस जर आपण पाणी द्यायचं विसरलो, म्हणजे ज्यांच्या घरामध्ये खरंच भगवंत आहेत तिथे आपण त्यांचं मंदिर ठेवलेलं आहे, त्यांना आपण रेग्युलरली नैवेद्य देतोय, त्यांची पूजा करतोय, हे करतोय, जो खरा भक्त असतो त्याचा एखाद्या दिवशी जर त्यांची जर पूजा नाही झाली किंवा त्यांना आपण नाही नैवेद्य दिला तर त्याला असं वाटतं की किती भगवंतांना त्रास झाला असेल म्हणून. तो त्याला असं नाही विचार करत की अरे हे तर भगवंत आहेत, यांना माझ्या मंदिरात नाही मिळालं तर पलीकडच्या मंदिरात मिळेल, तिकडे नाही तर तिकडे मिळेल, इकडे मिळेल, मग ते त्यांना माझ्याकडचं कशाला हवंय म्हणून, नाही का. तर भक्ताला जे आहे ना ते इतकं वाईट वाटतं. आणि ती खरंच म्हणजे तुमचं ते मला हे आवडलं की त्याची जाणीव आपल्याला होणं खूप महत्वाचं आहे. अरे माझ्या रामांना किती त्रास झालाय म्हणून, नाही का. त्यांना ते आपले वाटले पाहिजे आपल्याला ते. म्हणजे मला नेहमीच भगवान राम काय किंवा श्रीकृष्ण काय, तर आपण असं म्हणतो, म्हणजे मी माझा मुलगा 10 वर्षाचा आहे तर मी त्याला नेहमी सांगते की असं नको तू म्हणूस की ते देवाचा अवतार होते म्हणून त्यांना सगळं सोपं गेलं, असं अजिबातच झालंच नाही. शेवटी त्यांनी मनुष्य जन्म घेतला तर ते पूर्ण माणसासारखं सगळं जगले ना, जन्मात मेले. सो त्यांना भावना त्या असणारच, त्यांनाही तो मानसिक त्रास झालाच असेल कुठलाही कठीण निर्णय घेताना. तर तसंच मी म्हटलं आत्ता तसं की प्रभू रामांनाही त्रास झालाच असेल की सगळं सोडून, म्हणजे मोह नव्हता त्यांना, नव्हता, पण आई वडिलांना सोडायचं, एवढ्या जंगलात जायचं, राहायचं आणि मगाशी म्हणायचं तसं विशेष परत कार्य करायचं, तर हे रामांनाही त्रास झाला असेलच की कृष्णालाही त्याच्या आप्तजनांना असं मरताना बघून त्रास झाला असणारच आहे. निश्चित. आता पुढे त्या ह्याच्यामध्ये येईल, काय त्याला म्हणतात, या गीतामध्येच पुढे येईल या स्तुतीमध्ये की खरं दूषण म्हणजे संग्राम जित खरं दूषण. एका वेळेला 14,000 राक्षस चालून आलेले आहेत. असा विचार करा की ही आता युक्रेन आणि रशियामध्ये वॉर चाललेलं आहे. ते एका वेळेला 2-2 हजार सैनिक पाठवत आहेत. असा विचार करा की 14,000 सैनिक एकत्र पाठवले आणि पलीकडे लढायला एकच माणूस उभा केलाय. काय अशी रामांची अवस्था झालेली आहे की रामांनी सांगितलं लक्ष्मणाला की लक्ष्मणा जरा सीतेला फक्त आत घे म्हणून की मी यांच्याकडे बघतो म्हणून, नाही का. आणि श्रीरामांनी एकट्याने तिथे समोर उभं राहून संग्राम जित खरं दूषणम असं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, नाही का. की श्रीरामन आपण सांगितलं ना ते खूप सुंदर आहे. आपण आपल्या मुलांना हेच सांगायला हवंय की जेवढा माणूस मोठा, जेवढं त्याचं नेम फेम मोठं, तेवढ्या त्याला मोठ्या यातना असतात. तुकाराम महाराजांनी जसं म्हटलं ना की जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. त्यामुळे श्रीराम लक्ष्मण हे सगळेचे सगळे काय अनुसरणीय आहेत पण अनुकरणीय नक्की नाहीये. त्यातला एकही व्यक्ती करणीय नाही. बरोबर. पण खूप खूप धन्यवाद. म्हणजे
खूप छान वाटतं मी मगाशी म्हटलं तसं ऐकायला. आणि तुम्ही इस्कॉन चं काम करता, तर तुम्ही भारतातही याच्या आधी व्याख्यानं दिलेली आहेत का? म्हणजे मला तुमचं नाव खूप कारण ऐकलेलं वाटतंय. अ, असं अजिबात इतकं मोठं माणूस नाहीये मी की कुठेतरी व्याख्यान प्रवचन वगैरे असं काही नाही. इनफॅक्ट मी इस्कॉनशी जोडला गेलो जर्मनीला आल्यानंतर. माझं ओके. इथे मास्टर्स कम्प्लीट झालं आणि केमनेजमध्ये मी राहत होतो. तर माझ्या एका अंडर एक मुलगा मास्टर थिसिस करत होता, मी रिसर्चर म्हणून काम करत होतो. त्यांनी मला सांगितलं की टेम्पलमध्ये चल म्हणून.